रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण संजीवनीताई शिंगाडे. आज आपल्या सगळ्यांना आणखीन नवीन एक चरित्रकथा ऐकायला मिळणार आहे. पण आपण सगळ्यांनी ही जी कथा आहे, हे जे चरित्र आहे, ते शेवटपर्यंत ऐकलं पाहिजे. कारण जर तुम्ही हे चरित्र पूर्ण ऐकलं, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, तर त्या कथेचं जे सार आहे ते आपल्या लक्षात येणार आहे. म्हणून ही कथा सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐका. की कोंडीबा नावाचे एक शेतकरी होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव भिकाजी होतं. तो 12 वर्षाचा होता. हे जे कोंडीबा नावाचे शेतकरी आहेत, यांची शेती नदीच्या काठालगत होती. मग जी शेतीची जमीन नदीच्या काठालगत असते, त्याला आपण गाळयुक्त जमीन म्हणतो. त्या जमिनीमध्ये सारखं लुसलुशीत हिरवगार गवत उगवत असतं, चारा उगवत असतो. की तो चारा माझ्या मामांच्या बकऱ्यांना आवडतो. मग एक दिवस मामांनी हे लुसलुशीत उगवलेलं गवत बघितलं आणि विचार केला, आपण आपल्या बकऱ्या इथं चारायला आणायच्या. मामांनी फक्त हा विचारच केला नाही, तर एक दिवस मामा आपल्या बकऱ्या घेऊन त्या शेतामध्ये चारायला आले. पण आल्यानंतर मामांनी बघितलं की त्या शेतात एक 12 वर्षाचा मुलगा उभा आहे. मामांनी त्याला विचारलं, कुणाचा रे तो? त्याच्यावर त्यांनी मामांना सांगितलं, मी कोंडीबा पाटलाचा पोरगा आहे. मामा म्हणतात, ठीक आहे, हे शेत तुझंच का? हो, माझ्याच वडिलांचं. मग या शेतामध्ये मी माझ्या बकऱ्या चारू काय? 12 वर्षाचा भिकाजी आहे माई बापा. पण हा 12 वर्षाचा भिकाजी, याच्या मनामध्ये थोडाही विकल्प न येता हा मामांना म्हणतो की मामा, ठीक आहे, खुशाल तुम्ही याच्यामध्ये बकऱ्या चारा. त्यानं तसं सांगितलं की मामांनी आपल्या बकऱ्या त्या गवतामध्ये चरायला सोडल्या. त्या शेतात एवढं गवत होतं, एवढा चारा होता की तिथं बकऱ्या पांगण्याची भीती अजिबातच नव्हती. म्हणजे बकऱ्या इकडं तिकडं जाण्याची भीती अजिबात नव्हती. म्हणून मामा एका झाडाखाली बसले. बसल्यानंतर मामाने त्या भिकाजीला तांब्यावरून पाणी आणायला सांगितलं. भिकाजीने मामांचं ते काम ऐकलं की मामांसाठी त्यानं तांब्यावर पाणी आणलं. मामा पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर जणू काय मामांनी त्याची परीक्षाच घ्यायची ठरवली. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो कोणी मामांच्या परीक्षेमध्ये पास होतो ना, माझे मामा आयुष्यभर त्याची राखण करतात. जो परीक्षा होई उत्तीर्ण, सेवा करी पूर्ण, मामा करती राखण भक्तांची सदा. परीक्षा मात्र घेतात हा, कुणालाही तसं सोडत नाही, परीक्षा घेतातच. जणू काय या 12 वर्षाच्या भिकाजीची परीक्षा घ्यायचं मामाने ठरवलं. थोडंसं लक्षात घ्या की एखाद्या लहान मुलानं जर आपलं काम ऐकलं तर आपल्याला आनंद होतो. आपण त्याला विचारतो, तुला चॉकलेट देऊ का, बिस्किट देऊ का, गोळी देऊ का, आपण विचारतो. तसं मामांचं काम भिकाजीने ऐकलं होतं. म्हणून मामा या भिकाजीला म्हणतात, बाळा तुला काय देऊ सांग बरं. त्याच्यावर हा भिकाजी मामाला म्हणतो की मामा, मला काय बी नका. मामा म्हणतात, असं कसं, काय बी कसं नका? मामा आपल्या डोक्यावरचा जरीचा रुमाल काढतात आणि या भिकाजीला म्हणतात, हा घे, माझा जरीचा रुमाल तुलाच राहू दे. पण हा 12 वर्षाचा भिकाजी मामाला म्हणतो, मामा नको, मला हा रुमाल नको आहे. मामा म्हणतात, ठीक आहे, तुला हा जरीचा रुमाल नको आहे ना. मामा आपल्या खांद्यावरचं मौल्यवान घोंगडं काढतात आणि त्याला म्हणतात, हे बघ, हे माझ्या खांद्यावरचं मौल्यवान घोंगडं आहे, हे तुलाच राहू दे. नको मामा, मला हे घोंगडंही नको आहे. त्याच्यावर मामा म्हणतात, ठीक आहे, घोंगडं नको आहे ना, ठीक आहे, राहू दे. मामा आपल्या खिशामध्ये हात घालतात, पैशाने भरलेला बटवा काढतात आणि त्याच्या समोर उघडा करून ठेवतात. मामा म्हणतात, यातले पाहिजे तेवढे पैसे तुला घेऊन टाक.
आता भगवंतालाही माहीत आहे लहान मुलं पैशाने आकळली जातात. पण हा भिकाजी मामांना म्हणतो, मामा मला यातले पैसे बी नको आहेत. माई बापा हो, एखाद्या लहान मुलाला आपण जर चॉकलेट देऊ, बिस्किट देऊ, कुरकुरे देऊ असं म्हटलं आणि ते लहान मूल जर आपल्याकडून त्यातलं काहीच घेत नसेल तर आपल्याला थोडासा वैताग येतो की नाही. आपण त्याला म्हणतो, अरे तुला चॉकलेट देतोय, बिस्किट देतोय, कुरकुरे देतोय, काहीच घेत नाही, तुला नेमकं काय पाहिजे, काय देऊ तुला, सहज आपण म्हणून जातो. तसं मामालाही थोडासा वैताग आला असा की मामा या भिकाजीला म्हणतात, अरे तुला माझ्या डोक्यावरचा जरीचा रुमाल नको आहे, माझ्या खांद्यावरचं मौल्यवान घुंगडं नको आहे, माझ्या बटव्यातले पैसे नको आहेत, तुला मी नेमकं देऊ तरी काय. त्याच्यावर हा भिकाजी मामाला म्हणतो, मामा मला फक्त तुम्ही आणि तुमची सेवा पाहिजे. लक्षात आलं का काय मागितलं भिकाजींनी मामाकडे. मामा भिकाजीला सगळं काही द्यायला तयार होते, पण भिकाजींनी मामाकडे मामालाच मागितलं, त्यांची सेवा मागितली. मामा भिकाजीवर एवढे प्रसन्न झाले की मामा त्यांना म्हणतात, अरे लेकरा तुला एवढी प्रलोभनं दाखवली मात्र तू फसला नाहीस, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. लेका तू मला जिंकलंस. मामाला आनंद झाला आणि मामांनी भिकाजीला आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाचा परिणाम असा झाला की भिकाजीला मामांची सेवा 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर मामांची समाधी 1966 मध्ये झाली. मामा समाधीस्थ होईपर्यंत हा भिकाजी माझ्या मामांची सेवाच करत होता आणि मामा समाधीस्थ झाल्यानंतरही आज त्यांचा परिवार माझ्या मामांची सेवा करतोय आणि त्यांच्या सेवेचं फळ मामांनीही त्यांना दिलेलं आहे की हा परिवार सुखी आणि समाधानी आहे, समृद्ध आहे. असा माझा कृपाळू भगवंत आहे माई बापा हो, की आपण जे काही त्या भगवंताकडे मागू ना, तो भगवंत आपल्याला द्यायला तयार असतो. पण काय मागायचं हे आम्हाला कळालं पाहिजे. जर आम्ही देवालाच त्याच्याकडे मागितलं तर तो देवसुद्धा आपला होतो आणि एकदा जर का देव आपला झाला तर जीवनामध्ये फक्त सुख आणि सुखच अनुभवायला येतं. रामकृष्ण हरी.